जीव हा कर्ता आहे हे सिद्ध करण्याकरता आपण काल बघितलं की जीवाला विज्ञान म्हटलं, जीवाला प्राज्ञ म्हटलं, तरीसुद्धा जीवाच्या संदर्भामध्ये त्याचं कर्तृत्व हे स्वतंत्रपणाने सिद्ध होतं. बुद्धी हा कर्ता नाही, जीव हा कर्ता आहे. आणि मग बुद्धी हा कसा कर्ता नाही हे पुन्हा सिद्ध करण्याकरता काही आज मुद्दे आहेत. उपलब्धिवद नियमः, अनुभवाप्रमाणे प्रवृत्तीही अनियमित असते. म्हणाले बुद्धीपेक्षा जर जीवात्म्याला वेगळा मानला तर त्याला स्वतंत्र कर्म करता येतं, म्हणजे त्याच्याकडे स्वतंत्रता राहते. म्हणाले कशी तर इंद्रिय जे ज्ञान घडवतात ते जीवाला अनुभवाला जे येतं ते इंद्रियांनी ज्ञान घडवलं म्हणून अनुभवाला येत नाही. इंद्रियांनी घडवलेल्या ज्ञानातलं प्रिय अप्रिय लक्षात येतं. त्याच्या आवडीचं असतं, आवडीचं नसतं, असं घडतं की त्याला काही आवडतं, त्याला काही आवडत नाही. आणि म्हणून जर बुद्धीलाच हा निर्णय करता आला असता तर त्यांनी असं म्हटलंय की बुद्धी नाही हे करत, जीव ठरवतो की हे मला माझ्या आवडीचं आहे, हे माझ्या आवडीचं नाही आहे. कारण कसं तर ते त्यांनी सांगितलंय की इंद्रिय जो विषय आणतात, म्हणजे आता बाहेर थंडी पडली आहे, खूप थंडी आहे, ती कडाक्याची थंडी आहे, हात पाय बोटं कापायला लागली आहेत. मनापर्यंत विषय पोचतो, बुद्धीपर्यंत पोचतो आणि बुद्धी शरीराची स्थिती ही जीवापर्यंत पोचवते की हे शरीर आहे ना आता थंडीने खूप काकडलंय आणि त्यामुळे आता स्वेटर घालायला पाहिजे, नाही तर शाल घ्यायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. हे जेव्हा त्या जीवाला कळवलं जातं, जेव्हा त्या जीवाला सांगितलं जातं, समजावलं जातं, त्याच्यापर्यंत पोचवलं जातं. आता त्या जीवाला काय ते आवडतंय का? थंडी वाजतीये, खूप उन्हाळा आहे, खूप डोकं तापतंय, अंगातनं घाम येतोय. जीवाला काही अनुभव सुखाचा नाही आहे. तो काही फक्त इंद्रियांचा दुःखकर किंवा सुखकर अनुभव नाही, तर तो जीवाचा सुद्धा अनुभव आहे. आणि त्यामुळे जीवाला सुद्धा ते आवडत नाही. आणि जीव असं म्हणतो की नाही हे मला पटत नाही. पण पटलं नाही तरी तो अनुभव घेतल्याशिवाय राहता येतं का? त्याला तर काही राहता येत नाही. फार तर फार तो काय करील, छत्री घेईल. पाऊस असेल तर आणखीन छत्रीला भागत नसेल तर अंगावरती रेनकोट घेईल. कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन रस्त्यावरती उभा राहील की जिथे पाऊस लागणार नाही. पण ह्या अनुभवापासून दूर होणं त्याला अवघड आहे. अगदी तो पावसात उभा राहिला, त्याला त्या चिखलातून चालायला नकोसं वाटलं तरी चाललंच पाहिजे, आपल्या घरापर्यंत पोचलंच पाहिजे, तो अनुभव घेतलाच पाहिजे. म्हणजे त्याला पाहिजे आहे म्हणून तो अनुभव घेतोय असं नाही, तो घ्यावाच लागतो. म्हणून सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे. आता म्हणाले जसं अनुभवाचं आहे तसंच प्रवृत्तीचं आहे. जीवाच्या ठिकाणी प्रवृत्ती आहे की असं असावं, असं नसावं, असं करावं. तर ही जी प्रवृत्ती आहे ही कुणामुळे येते? हे करावं, हे असावं. तर म्हणाले हे इष्ट आहे, हे अनिष्ट आहे, हे करणं योग्य आहे, हे करणं योग्य नाही आहे. हे त्याच्यावरचे संस्कार आहेत आणि वासना आहेत. ते संस्कार आणि त्या वासना त्याला ते करू देतात, करू देत नाहीत. कुठे आपल्यावरती सगळ्या स्वच्छतेचे संस्कार झालेले आहेत, रस्त्यावर कुठेतरी उघडं असलेले खाण्याचे पदार्थ आहेत, कुणी खा म्हटलं आपण खाऊ शकत नाही. आपण म्हणतो आम्हाला जमत नाही, ती मुलं म्हणतात आम्ही काय, आम्ही कुठेही खातो. सांगणारे लोक आहेत ते म्हणतात आम्ही टेबल आणि खुर्ची सोडून सगळं खातो, आम्हाला काहीही चालतं. आपण म्हणतो आम्हाला तसं नाही चालत हो, आम्हाला जरा स्वच्छ नीट नेटकं आम्हाला पटेल असं पाहिजे. हा आमच्यावरचा संस्कार आहे, त्या संस्कारांमुळे आम्हाला जमत नाही. म्हणून ते म्हणतात की बुद्धी जर करता असती तर हे सगळे जे आमच्याकडून व्यवहार होतात, हा मुद्दा कशा करताय माहिती आहे का? हा मुद्दा याच्या करताय की काही आमच्याकडे पूर्वजन्मीच्या वासना आहेत, काही आमच्याकडे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत की त्या संस्कारातून आम्ही व्यवहार करतो. आपल्याच घरात दोन मुलं असतात, एका मुलाला इतकं देवाचं वेड असतं, एका मुलाला नमस्कार करायची पण तयारी नसते. एक मूल म्हणतं मी पक्का नास्तिक आहे, दुसरं मूल पक्का आस्तिक असतं. असं का असतं? हे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, ते जन्मतः आलेले आहेत. पुढे आमच्या संस्कारातनं घडवल्यावर आम्ही आणखीन मुलांना काय घडवू हा आणखीन एक विषय आहे. पण जो संस्कार आहे, जी वासना आहे, ते घेऊन बुद्धी येत नाही. बुद्धी जी आहे, हे जे सगळे संस्कार आहेत
ते बुद्धीच्या ठिकाणी राहत नाही. हे सगळं एकत्रितपणे जीवाच्या ठिकाणी राहतं आणि जीव त्याप्रमाणे व्यवहार करतो. जीव त्याप्रमाणे निष्कर्ष काढतो. जीवाला त्याप्रमाणे बरं वाईट नको चांगलं असं वाटतं. आता कसं बघा की बुद्धी निर्णय घेते, काही नाही, आपल्याला डायबिटीज असला तरी असू दे, पण आपल्याला गोड खायचं आहे म्हणजे खायचं आहे, आणि तो जीव ते खातो. आता खाल्ल्यानंतर तो जीव म्हणजे ते शरीर म्हणा, ते शरीर ते खातं. ते खाऊन झाल्यानंतर मात्र त्या बुद्धीने निर्णय घेतला. तिला घेताना काय काय शुगर वाढणार आहे, वाढू दे, काय व्हायचं होऊ दे, पण आता आपल्याला खायचं म्हणजे खायचं. त्याप्रमाणे खाल्लं जातं, खातो माणूस. खाऊन झाल्यावर खंत लागते त्या जीवाला. आपण म्हणतो अगदी माझ्या जीवाला फार लागलं, माझ्या जिव्हारी लागलं, माझ्या जीवाला त्याची रुखरुख लागून राहिली. म्हणजे करताना कर्म केलं, आणि जे कर्म केलं ते करताना बुद्धीने निर्णय घेतला, बुद्धी मोहग्रस्त झाली, आणि बुद्धीच्या मोहामध्ये बुद्धीने ते करायला भाग पाडलं. आपण म्हणतो की मी खरं सांगू का, ती दरवाजा बघून बाहेर पडणार होते, मला वाटत होतं की आपलं काहीतरी राहिलंय, आपलं काहीतरी चुकलंय, पण मला वाटलं नाही झालं असेल, मी लावलं असेल कुलूप नीट, असं मला वाटलं. मी बाहेर पडले खरी, पण मला नंतर सांगितलंच कुणीतरी की अरे तुम्ही दार नीट लावलं नव्हतं. म्हणजे आपलं जे स्मरण असतं किंवा आपली जी एक समर्थता असते ती, किंवा हा परमात्मा आपल्या ठिकाणी राहणारा, तो आपल्याला सांगत असतो. आता तो भाग ह्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे, पण ह्याच्याशी निगडीत आहे म्हणून आपण बघूया. काय सांगतो तो, की आमचे 2 संस्कार असतात. एका संस्कारांना व्युत्थान संस्कार म्हणतात आणि एका संस्कारांना निरोध संस्कार म्हणतात. व्युत्थान म्हणजे जन्माला येताना आम्ही घेऊन आलेले संस्कार, की आमचा स्वभाव एखाद्याचा जन्मजात तो आनंदीच असतो. उगीच प्रत्येक गोष्टीची तक्रार करायची, खुटखुट खटखट करत बसायचं त्याला आवडत नाही, तो कशाचीच तक्रार करत नाही. तर एक जीव सदा कुरकुरा असतो, त्याला सुखाच्या राशीवर बसवलं तरी सुद्धा तो रास टोचते म्हणूनच चिडणार. म्हणजे त्याला कधी तक्रार नाही असा तो जीवच नाही, सारखा तक्रार, प्रत्येक गोष्टीत तक्रार असं असतं. आपल्या ठिकाणी आपण जे करतो, आता याच्यातून चांगलं किंवा वाईट माणूस जे करत असतो ते करत असताना जर एखादी गोष्ट आपल्याकडनं वाईट घडणार असेल, चुकीची घडणार असेल, तर आपल्याला एक जाणीव सातत्याने आपलं आतमध्ये असणारं परमात्मा तत्व म्हणा, की त्याला अंतर्मन म्हणा, की त्याला मनाची शक्ती म्हणा, शब्द कोणताही वापरा, पण ते आपल्याला सातत्याने जाणीव देतं. म्हणजे मी पुण्याहून बडोद्याला चालले होते, बडोद्याहून पुण्याला येत होते, आणि येताना आमच्या गाडीमध्ये सगळ्या बायका होत्या. सुदैवानी सगळ्या आसपास बायका बसलेल्या होत्या, आणि आमचा तो सगळा कंपार्टमेंट आम्ही 6 जणी बायकाच होतो. रात्र झाली, मग ते सगळे आपापल्या ह्याच्या ठिकाणी झोपायला गेल्या. आम्ही सारख्या बरोबर होतो, तिथे त्यांचेच नातेवाईक बसलेले होते आणि तेही गप्पा मारत होते वगैरे, कोणी येत जात होतं. म्हणजे आमच्या बॅगांना कुलपं लावलेली होती, सगळ्या साखळ्या लावल्या, सगळं व्यवस्थित होतं. पण मी झोपलेली असताना, म्हणजे झोप लागलेली असताना, काय रेल्वेतली झोप, ती सारखी जागच येते, पण सारखं मला असं वाटत होतं की अरे आपण आपली बॅग एकदा खाली वाकून पाहावी, आपली बॅग आहे ना, आपली बॅग आहे ना. पण मी म्हटलं की काय एवढं काय बघायचं आहे बॅगेकडे, असं पुन्हा मनात आलं, पुन्हा झोपून गेले. बरं ते काय बघणं काय अवघड होतं, पण मला 25 वेळा तरी असं डोक्यात येऊन गेलं की ती बॅग बघावी, वरती एका ठेवून घ्यावी, नाही तर पाहून तरी घ्यावी. आणि आपल्याला मी मुंबईला आले, कल्याणला, आणि त्या गर्दीमध्ये आता लोक त्यांचं सामान काढत होते, म्हणून माझी बॅग बाजूला करूया, त्यांना त्यांचं सामान काढता येईल. माझी बॅगच नव्हती, गेलेली होती चोरीला. म्हटलं अहो एवढी साखळीला आलेली, सगळं केलेलं, गेली कशी. पण जेव्हा केव्हा कुणी चोरण्याकरता येत असेल किंवा कुणी चोरेल, याच्या आधीसुद्धा आपलं मन आपल्याला, किंवा तो आपल्या शरीरामध्ये असणारा जो परमात्मा आहे तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपण ते मार्गदर्शन समजून घेत नाही. आपल्याला वाटतं उगीच आपल्या डोक्यात काहीतरी येतं, उगीच आपल्या मनात आलं असं आपल्याला वाटतं. तर तसं हे जे संस्कार आहेत हे प्रत्येकाचे व्युत्थान संस्कार आहेत. त्याला निरोध करणारे
परमेश्वरी संस्कार आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणू की जीवाला दुःख होईल असं मग जीव करतो कशा करता? नाही करू त्यांनी आपल्याला. पण असं घडतं का? आपल्याला राग आल्यावरती आपण फडदिशी एखादा शब्द बोलून जातो आणि मग नंतर आपल्याला खंत लागते की आपण का बरं बोललो. मग आता हे इतके आपण मोठे झालो, इतकं आता आपल्याला कळतं आहे की आपण जर दुसऱ्याला बोललो तर आपल्या मनाला बरं वाटत नाही, आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि हे जर सगळं आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्याचा त्रास होतो, तर मग आपण का बोलतो? तर त्यांनी सांगितलंय की हा आमचं पूर्वीच्या वासना, पूर्वीचे संस्कार, हा आमचा पूर्वीचा स्वभाव. असं हे काही काही लोकांना आपण आपल्या मुलांना बोलू नको, रागावू नको, वाटेल तसं बोलून दुसऱ्याला दुखवू नको असं आपण सांगत असतो. 10 वेळा सांगतो की दुसऱ्याला बोलावून दुखवू नका. पण आपला एखादा मुलगा फाड दिशी बोलण्यातच तो त्याच्या स्वभावाचा हाच पैलूच आहे की फटाफट दुसऱ्याला बोलायचं, म्हणतो कशाला दुखवतो. मग तो म्हणतो आपल्याला की खरंच तुम्ही 10 वेळा मला सांगता, मला पण पटतं की आपण असं बोलू नये, नंतर मला सुद्धा वाईट वाटतं, पण काय करणार, त्यावेळी मला ते पटलं नाही की माझ्या तोंडातून बोललं जातच. हे जे घडतंच, हे जे होतंच, आणि मग त्याचे जे आपल्याला क्लेश होतात किंवा माणसाला आपण जे वागलोय हे ज्याचं त्याला सुद्धा आवडत नाही, पण त्या क्षणी तो जे वागतो ते जीवाला दुःख देणारं असलं तरी वागतो. म्हणजे हे आपण का बोललो की जीव किती प्रकारांनी मर्यादित आहे. जीव अणुपरिमाण आहे, जीव कर्ता आहे. जीव कर्ता आहे म्हणजे काही तो परमेश्वरासारखा कर्ता नाही आहे. त्याच्या कर्तेपणाला त्याचीच मर्यादा आहे. ती संस्कारांची मर्यादा आहे, ती वासनांची मर्यादा आहे, आणि देशकाल आणि साधनांची मर्यादा आहे. की आपल्याला काहीही करायचं आहे तरी आपल्याला माहिती आहे की एका क्षणात आपण काही कुठे जाऊन पोचू शकत नाही. आपल्याला जर विमानाने जाता आलं ठीक आहे, रेल्वेने जायला लागलं ठीक आहे. त्यामुळे अशी ही मर्यादा आहेच देश आणि कालाची की अंतर तोडायचं आहे तर आम्ही कसं तोडू. आणि साधनांची मर्यादा आहे की आम्हाला काय उपलब्ध आहे. आपण सांगतो की अहो आम्ही खेड्यातली माणसं, आम्ही खेड्यातून शहरात आलो, आता आमच्याकडे काय असणार खेड्यामध्ये, आम्ही काय पाहिलं आणि आम्हाला त्यावेळी तिथे काय मिळत होतं. जे मिळत होतं त्याच्यात आम्ही अभ्यास केला, शिकलो, वाचलं, आम्हाला तितपतच समजत होतं. आता जसं मी हैदराबादच्या भागामधून आले, आमच्या भागामध्ये शुद्ध मराठीच आम्हाला माहिती नाही. आम्ही जेव्हा इथे पुण्यामध्ये आलो तेव्हा आम्हाला आता हे जे सगळे शुद्ध लेखनाचे नियम आहेत, अनेक गोष्टी आहेत, आणि इथे ज्या पद्धतीने मराठी सुंदर बोललं जातं ते पाहिलं तेव्हा म्हटलं आमच्या भागामध्ये आम्हाला काही शब्दसुद्धा स्वच्छ उच्चारायचे माहिती नाही, कारण तिथली भाषाच नाही मराठी. उर्दू भाषा, तेलुगू भाषा, कानडी भाषा, मराठी सगळ्या एकमेकांच्या मध्ये संमिश्रित झालेल्या भाषा. इथं आल्यावर तर आम्ही काही काही शब्द बोलायचं तर लोकांना कळायचं पण नाहीत शब्द, की या शब्दाचा अर्थ काय, आणि त्यांना कळत नाही हे आम्हाला पण कळायचं नाही. सांगण्याचा हेतू असा की या मर्यादा प्रत्येकाला आहेत. या देशकालाच्या मर्यादा जीवाच्या ठिकाणी आहेत. त्याला पुष्कळ जरी वाटलं की माझं असं असावं, माझं तसं असावं, मी हे शिकावं. आपण म्हणतो की मुलांना की हे बघा आमच्या लहानपणी काही अशी परिस्थिती नव्हती, आम्ही काही इतकं शिकू शकलो नाही, पण आता तुम्ही शिका, तुम्हाला सगळं उपलब्ध आहे, पैसे आहेत, एवढेले क्लासेस आहेत, शिक्षण देणाऱ्या एवढ्या संस्था आहेत, प्रत्येक शाखोपशाखा आहेत. या सगळ्या ज्या जीवाच्या मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये जीव कर्तृत्ववान आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की साधन जर नसलं तर जीवाच्याकडे पुष्कळ कौशल्य जरी असलं तरी तो काय करील. जर समजा एखादी बाई पुष्कळ उत्तम पुरणपोळी करणारी आहे, पण तिथं ना शिजवायला काही आहे, तिथं ना काही वाटायला आहे, तिथं ना पोळी लाटायला आहे, त्या बाईनी काय करावं. तिचं पुष्कळ जरी कौशल्य असलं तरी त्या कौशल्यात ती काही करू शकत नाही. कुशल आहे म्हणून कसं तरी करून काढील, पण तिच्या कौशल्यपूर्ण गोष्टी होऊ शकणार नाहीत, साधनं पाहिजेतच. आणि म्हणून त्यांनी सांगितलं शक्ती विपर्ययात. म्हणाले जीव हा कर्ता आहे आणि भोगता आहे. म्हणाले मी ऐकतो, मी पाहतो असं जे म्हणतो तो जो जीव म्हणतो, उद्या जर बुद्धी म्हणायला लागली मी पाहतो, मी करतो, मी ऐकतो, तर म्हणाले बुद्धी हे साधन आहे. बुद्धी ही निर्णय घेणारी आहे, आणि त्यामुळे निश्चयात्मिका बुद्धी असं बुद्धीचं वर्णन केलंय. तिचं काम काय आहे? निश्चय करणे.
तिचं काम काय आहे की तिने आपल्याकडून जे योग्य कर्म आहे त्या कर्माचा निर्णय करणे. आता ती जर साधन आहे तर ती करता कसा होऊ शकेल? ती करता होऊ शकणार नाही. आपल्या घरातली गॅसची शेगडी म्हणजे स्वयंपाक करणारी गृहिणी होईल का? ती होणं शक्य नाही, कारण ते गृहिणीचं साधन आहे. ती त्या गॅसच्या शेगडीवर स्वयंपाक करते. कुकर हे तिचं साधन आहे. पोळपाट लाटणं हे साधन आहे. पोळपाट लाटण्यावाचून पोळी होणार नाही हे किती जरी खरं असलं तरी पोळपाट लाटणं म्हणजे गृहिणी नव्हे. तसं त्यांनी म्हटलंय की बुद्धी कितीही निर्णय देणारी असली तरी बुद्धी म्हणजे जीवात्मा नव्हे. समाध्य भावाच्य आणखीन एक मुद्दा उपस्थित केला. जीवात्मा करता मानला नाही तर ध्यान इत्यादी संभवणार नाही. आता सारखे बुद्धीच्या बरोबर पुढे चाललेत आणि हे का चालले आहेत? त्याचं कारण असं आहे की परमार्थ मार्गामध्ये परमात्म्याच्या जवळ पोचेपर्यंत किंवा त्याच्यापर्यंत पोचताना सगळ्यात शेवटपर्यंत टिकणारी बुद्धीच आहे. म्हणजे जाणीव जी आहे तीच परमेश्वराच्या फार शेवटपर्यंत पोचताना पुष्कळ सूक्ष्म स्तरापर्यंत जाणीवच पुढे जाते. त्यामुळे जाणीवेचा जो प्रवास आहे तो या सगळ्यामध्ये पुष्कळ पुढेपर्यंत आहे, अगदी शेवटपर्यंत नाही. ती जाणीव पुन्हा बाहेरच थांबते. तिथे एक आपलं वचन आहे उपनिषदांचं, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथे वाणी मनासहित परत येते ती पोचू शकत नाही परमात्म्यापर्यंत, पण ती फार पुढेपर्यंत पोचते. आणि म्हणून त्या बुद्धीला इथे सारखं बुद्धी करता आहे का, बुद्धी करता आहे का. म्हणून आता पुन्हा मुद्दा काय सांगितला की अहो परमात्म्याच्या प्राप्तीकरता ध्यान आदी गोष्टी केल्या जातात. तर ध्यानाकरता बुद्धीचा उपयोग केला जातो. बुद्धी त्या ध्यानामध्ये कार्यरत असते. तत्र प्रत्यैकतानता ध्यानम. प्रत्ययाची एकतानता हे जर ध्यान आहे तर ते ध्यान कसं लागलं पाहिजे? ते ध्यान लागलं पाहिजे. आणि ते लागण्याकरता प्रयत्नशील कोण आहे? तर ती बुद्धी आहे. आणि म्हणून म्हणाले बुद्धीच्या साह्याने मनुष्य ध्यानाचा अभ्यास करतो आणि समाधी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. मग आता बुद्धीच्या साह्याने प्राप्त करून घेतो तर तो जीवात्माच करता आहे. आणि म्हणून म्हणाले यथाच तक्षोभ यथा. सुतार ज्याप्रमाणे साधनांच्या संबंधाने कर्ता आणि अकर्ता असा दोन्ही प्रकारांनी दिसतो तसेच जीवाचे आहे. आता इथे त्यांनी काय म्हटलंय की यथाच तक्षोभ यथा. त्यांचं म्हणणं असं आहे की सुतार हा सारखा करता आहे का? सुतार हा कधी अकर्ता आहे का? म्हणजे याचा अर्थ असा की सुताराचं सुतारपण केव्हा येतं आणि सुताराचं सुतारपण केव्हा नष्ट होतं. याचा अर्थ जीव हा करता आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो तो काय कायमचा करताय का? त्यामुळे तो कायमचा करता नाही. तो जो कायमच करता असता, तो जो स्वाभाविकच करता असता, तो जो उपजतच करता असता, त्याचा जर कर्तेपण हा अंगभूत गुण असता तर तो त्याला कधीच सोडून गेला नसता, कारण तो त्याच्याबरोबर कायमच राहिला असता. जसा आपण मागे बघितलं की जीवाला ज्ञान होतं. कसं होतं? कारण तो परमात्म्यापासून जन्माला आलेला आहे आणि परमात्म्याचा गुण किंवा लक्षण ज्ञान आहे. आणि म्हणून परमात्म्याकडून जीवाला ज्ञान मिळालेलं आहे. जीव हा परमात्म्यापासून निपजलेला आहे, उत्पन्न झालेला आहे. परमात्म्यापासून परमात्म्याचाच अंश आहे. इथे त्यांनी अंश शब्द वापरला म्हणून आपण अंशच वापरूया की तो परमात्म्याचाच अंश आहे. मग तो जर परमात्म्याचाच अंश आहे तर परमात्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व आहे म्हणून जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व आहे. परमात्मा करता आहे म्हणून जीवात्मा करता आहे. त्याला हे कर्तृत्व करण्याचं सामर्थ्य येत आहे, हे खरं. पण आता आपल्याला ईश्वर ह्या सगळ्यामध्ये अडकतो का न अडकतो, कर्तृत्व ही ईश्वराची उपाधी कधी आहे काय नाही हे सगळं मागे पाहून झालंय. ते आता पुन्हा आपल्याला बघण्याचं कारण नाही आहे. फक्त आता एवढंच आहे की जसं परमात्मा हा शुद्ध बुद्ध नित्य मुक्त आहे, हे त्याचं मूळ स्वरूप आहे. तो काही करता सतत नाही आहे. करता हा त्याचा स्वाभाविक गुण नाही आहे. करता हा गुण त्यांनी स्वीकारलेला आहे. हे जग निर्माण करण्याकरता करते पण त्यांनी स्वीकारलंय. तसंच आहे जीवाचं. ते म्हणतात जीवाच्या ठिकाणी सुद्धा करते पण
हे स्वीकारलेलं आहे. आणि म्हणाले त्यामुळे जीवाचं कर्तेपण हे जे आहे ते त्याचं स्वभाव लक्षण मानता येत नाही. आणि असं जर मानलं, स्वाभाविक लक्षण मानलं, तर त्याच्यातून त्याची कधीच सुटका होणार नाही. दुसरं असं कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे जे त्याच्या मागे लागलेलं आहे, तर हे त्याला त्या जीवाला जर सुखदुःख देणार आहे कर्तृत्व आणि भोक्तृत्व, तर तो त्या आपल्या गळ्यात कशाला लावून घेईल? म्हणजे जीव स्वतःकडून करते पण लावून घेणार नाही. आपण आपल्या घरात सुद्धा म्हणतो अहो कोणी, आणि आपण म्हणायचं कारण नाही, जगात आपल्याला सर्वदूर दिसतं की सुखाने बसून जर खाता येत असेल तर हातपाय हलवायची कोणी तयारी दाखवत नाही. चला, आपल्या आईवडिलांनी पुष्कळ कमावून ठेवलेलं आहे, सुखाने बसून आपल्याला जेवता खाता येतं, आपल्याला काय करायची गरज आहे? आपल्याला धडपड करायची गरज नाही, आपल्याला नोकरी करायची गरज नाही, आपल्याला बाहेर जायची गरज नाही. का? कशाला करायची धडपड? कारण हे आपल्याला सहज मिळतं आहे म्हणून. म्हणजे कर्तेपण जे आहे ते कोण अंगाला लावून घेतो? घरातला एक मुख्य मनुष्य आहे, तो जबाबदार आहे आणि जबाबदारीने तो सगळं बघतो. कुणी जर म्हटलं की तुम्हाला हौस आहे ना, घ्या अंगावर, माणूस म्हणतो मी कशाला ते लोढणं गळ्यात घेऊ, म्हणजे त्याच्या सगळ्या कटकटी माझ्या मागे लागणार की सगळ्या घरात घर चालवा, सगळ्यांना सांभाळा, सगळ्यांशी गोड बोला, सगळ्यांचं एकमेकांशी व्यवस्थित जुळतंय की नाही पहा, पैशाची व्यवस्था करा, घरातल्या सगळ्या अडचणी संकटांना तोंड द्या. म्हणजे हे जसं व्यवहारात आहे की मनुष्य कर्तृत्व अंगावर ओढून घेत नाही, तसं म्हणाले जीवानी कशाला ओढून घेतलं असतं? ईश्वराने हे त्याच्या अंशापासून जीव निर्माण केले आणि जीवाला कळलं की अरे आपण जीव म्हणून आहोत, आता यातनं सुटका कशी होईल ते बघायचं. हे अंगावर घ्यायचं ही त्याची भावना नाही आणि ही त्याची आवड पण नाही. आणि त्यामुळे काय होतं, सुतार सुद्धा सांगतो अहो बाई आठवड्याचे 5 दिवस काम करू, आम्हाला शनिवार रविवार सुट्टी द्या. नाही तर एखादा सुतारणा आम्ही 6 दिवस काम करू, आम्हाला रविवारी सुट्टी द्या. म्हणजे जेव्हा तो सुट्टी घेतो आणि आपल्या घरी बसतो तेव्हा आपण जर त्याला त्याच्या मोबाईलवर फोन केला, अहो जरा आमच्याकडे आज अडचण आली आहे, तर तुम्ही सध्या आमच्याकडे काम करताय, जरा येऊन तेवढं करून द्याल का? आम्हाला जरा तेवढं काहीतरी ठोकून पाहिजे, काहीतरी सुटलं आहे तर तिथे जागेवर लावून पाहिजे. तो म्हणतो बाई आज रविवार आहे, आज मी यातलं काही करणार नाही, तुम्ही मला काही काम सांगू नका, मी काही येणार नाही काम करायला. म्हणजे काय, त्या सुताराचं कर्तेपण आहे का? तो म्हणतो मी आता सुतार म्हणून करता नाहीये, माझं सुतार पण आता नाही. जसा एखादा मनुष्य नोकरी करतो आणि 58, 60, 65 काय रिटायर होतो, रिटायर झाल्यावर जर कोणी सांगितलं हे आमचं एवढं काम आहे तुमच्या ऑफिसमधलं तेवढं करून द्या, तो म्हणतो आता मी तिकडे वळून सुद्धा पाहणार नाही, आता मी रिटायर झालेलो आहे. म्हणजे आधी तो ज्या कामाशी जोडलेला होता, आणि कुणी जर म्हणत असेल हे कोण आहेत, हे कलेक्टर आहेत, हे कोण आहेत, हे कमिशनर आहेत, मग ते म्हणतात अहो आता माझ्या कलेक्टर कमिशनर असण्याचं काय आहे, आता मी ते सोडलेलं आहे, आता मी कलेक्टरही नाही, आता मी कमिशनरही नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की जेव्हा मनुष्य करता असतो त्याच वेळी अकर्ता पण असतो. म्हणजे जसा तो सुतार म्हणतो आता आज रविवारी मी काही करणार नाही, पण सोमवारी आल्यावर तुम्ही सगळी कामं सांगा जेवढी आहे तेवढी सगळी करून देतो. म्हणजे आज मी करताय पण रविवारी नाही, रविवारी मला सुट्टी पाहिजे. म्हणजे तो त्या दिवशी अकर्ते पण स्वीकारतो. पुन्हा अकर्ते पण दुसरं कशाने येतं की सुतार आहे, पुष्कळ त्याच्या अंगामध्ये कौशल्य आहे, तो म्हणतो अहो मला काय तुमचं काम फटाफट करून देईन, पण इथं आणा ना काहीतरी, माझी साधन सामुग्री काही इथं नाही आहे, मी दुसऱ्या गावाला तुमच्याकडे आलेलो आहे, मी काय माझी हत्यारं घेऊन थोडाच आलो आहे, मला हत्यारं आणून द्या मी तुम्हाला करून देतो. म्हणजे उपादान कारण आहे, समवाय कारण आहे, तरच कर्तृत्व पण असू शकतं. कुंभार आहे, नुसता कुंभार कुंभार असून चालत नाही, त्याला माती चाक थापटणं पाहिजेच आहे, त्याच्याशिवाय कुंभाराच्याकडनं घडवलं जात नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की नुसतं निमित्त कारणाने भागत नाही, उपादान कारण पण असावं लागतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्याला जर एखादं कर्तृत्व करायचं आहे किंवा एखादं कर्म करायचं आहे तर तो कर्ता कसा होतो, त्याला कर्ता कसं म्हटलं जातं, तर त्यांनी सांगितलं की म्हणाले पहिल्यांदा मनात इच्छा, मग त्या इच्छेची योग्यता आधी बुद्धीला पटावी लागते,
त्याला साधनांची जोड मिळावी लागते. त्याच्यानंतर कर्तेपणा जन्माला येतो आणि वासना आणि संस्कार, देश काल साधन याची उपलब्धी आणि मग तो कर्ता निर्माण होतो. यातलं काहीही एक नसेल तर होत नाही. कुंभार आहे बसलेला, छे मला आता कंटाळा आलाय, मी तुमच्याकडे कामावर आलो, मी सुट्टी घेऊन घरी जाईन, मी आत्ता काही करणार नाही. त्याला इच्छाच नाही तर तो काय करणार? त्याला पुष्कळ इच्छा आहे, पण दोन्ही हाताला त्याच्या जबरदस्त मार लागलाय. तो म्हणतो मी हाताने काही करूच शकत नाही, मी पुष्कळ केलं असतं पण माझ्याकडनं होऊ शकत नाही. मगाशी म्हटलं तसं माझ्याकडे साधन नाही, आत्ता म्हटलं तसं माझी इच्छा नाही. या सगळ्या गोष्टीच्या उपर सुद्धा तुम्ही ज्या प्रकारचं काम करायला मला सांगता त्या प्रकारचं काम मला येत नाही, तसं काम मी पूर्वी केलेलं नाही, त्यामुळे मी तुमचं काम करून देऊ शकत नाही. तुम्ही कुणाला तरी सांगा, त्यांनी मार्गदर्शन केलं तर करीन. म्हणजे इथे त्यांचं म्हणणं काय, यथाच तक्षोभ यथा, सुतार ज्याप्रमाणे साधनांच्या संबंधाने करता आणि अकर्ता असा दोन्ही दिसतो, तसंच जीवाचं आहे. म्हणाले की कसं होतं, कर्म तयार झालंय, कर्म निपजलंय, करते पण आलं, जीव जन्माला आला, त्या कर्माकरता जन्माला आलाय, त्याला करतेपणा आला, कारण केलंच पाहिजे, कारण जन्माला आलेलो आहे, ते भोगण्याकरता जन्माला आलोय, हालचाल केलीच पाहिजे. म्हणाली उपाधी टाकून दिली, कारण ह्या जीवाला उपाधी कर्माची आहे, या कर्माची उपाधी जर जीवानी टाकून दिली तर काय होतं, म्हणाले कर्मही संपतं आणि कर्ताही संपतो. त्याच्या ठिकाणची उपाधी त्यांनी सोडली. आपण म्हटलं त्याप्रमाणे की माणूस रिटायर झाला किंवा आता हे काम मी सोडून दिलं. एखाद्या माणसाचा एखादा कारखाना असतो आणि त्यांना ते काही आता सांभाळायचं कंटाळा आला, आता पुष्कळ झालं असं वाटलं आणि त्यांनी ते सांभाळणं सोडून दिलं. आणि मग कोणी माणूस आला, हो आम्हाला असं कळलं तुमच्याकडे असं असं बनत होतं, आता कुठे काय झालं, तुम्ही काय करता? तो म्हणला नाही, ते मी आता पूर्ण सोडून दिलंय, ती विंगच मी आता बंद केली आहे, ती शाखाच माझ्याकडे आता नाही, आता माझ्याकडे काम आहेत पण आमची कामं वेगळी आहेत, आता मी ते करत नाही. करत नाही म्हणजे ते कर्म सोडून दिलं. ते कर्म सोडल्याबरोबर ह्याचं करते पण संपलं, कारण हा आता करणार नाही. कारण का? कर्म संपलं म्हणून. आणि म्हणून म्हणाले की तसंच हा जीव सुद्धा शुद्ध बुद्ध नित्य असा आहे. असं असताना सुद्धा म्हणाले ह्या कर्मानी बांधला गेला म्हणून हा कर्ता झाला, पण ह्यानी कर्म टाकून दिलं तर, ह्यानी त्या कर्मापासून तो अलिप्त झाला तर, त्या कर्माची उपाधी त्यांनी सोडून दिली तर जीवाचं कर्तेपण सुटून जाईल. आणि जीवाचं कर्तेपण सुटलं की तो पुन्हा त्याच्या मूळच्या स्थितीमध्ये नित्य शुद्ध मुक्त अशा बुद्ध अशा स्थितीमध्ये येईल. म्हणाले त्याच्या पुढे दुसरं आणखीन आता एक कशाचं झालं, कर्माची उपाधी बंधन आहे म्हणून जीव करताय. दुसरं बंधन कशाचं आहे? अंतःकरणाचं बंधन आहे की तो जीव दुसऱ्या प्रकारच्या उपाधीनी जोडला गेलाय, अंतःकरण नावाच्या उपाधीनी. ती अंतःकरण नावाची उपाधी ज्या क्षणी त्याच्यापासून सुटेल, म्हणजे काय सुटेल? मनाचा संकल्प विकल्प सुटेल, बुद्धीचा निर्णय घेण्याची बुद्धीची इच्छाच राहणार, यदृच्छा लाभ संतुष्ट. परमात्मा जे देईल मला संकल्प करायचाच नाही. म्हणून मी अनेक वेळा म्हणते, मला फार जे वचन आवडतं त्याचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करते की गीतेमध्ये त्यांनी दोन लक्षणं फार सुंदर सांगितले. एक सर्वारंभ परित्यागी आणि दुसरं शुभाशुभ परित्यागी. याच्यात सगळं अध्यात्म बोलून गेलेली आहे गीता. त्यांनी सांगितलं जो सर्वारंभाचाच त्याग करतो, ज्याला स्वतःला मला पाहिजे म्हणून सुरुवात करायचीच नाहीये. परमात्मा सांगतो आहे, परमात्म्याची इच्छा आहे, तो जे म्हणेल ते, तो म्हणेल तसं, म्हणून तो सर्वारंभ परित्यागी आहे. मला वाटतं की आपण अमुक एक काम करावं, नाही मला काय वाटत नाही, म्हणजे माझ्याकडून हे घडावं अशी परमात्म्याची इच्छा असेल, त्यांनी सांगितलं तर त्याच्याकरता काय वाटेल तितके कष्ट करून करीन, पण मला अमुक मिळवायचं आहे त्याच्याकरता मला करायचं आहे, हा म्हणतो तशी माझ्याकडे इच्छा नाही. आणि दुसरा शुभाशुभ परित्यागी. आता परमात्म्याने जे काम सोपवलंय हे चांगलं आहे का वाईट आहे?
हे मला आवडतं का आवडत नाही, हे लोकांच्या दृष्टीने फार प्रतिष्ठा देणारं आहे का नाही आहे, मला विचार करायचं कारण नाही. मला बदनाम व्हायची वेळ आली तरी मी होईन, मला लोकांनी स्वीकारलं तरी चालेल. कारण आपण जर बघितलं तर सगळ्यात मोठं उदाहरण मला नेहमी जे माझ्या मनाला जाणवतं ते पराशर मुनींचं आहे. ते ब्रह्मवेत्ते आहेत, त्यांचा काही या जगातल्या कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही आहे, पण ईश्वराची इच्छा आहे. स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. पर म्हणजे त्या श्रेष्ठ परमात्म्याची इच्छा आहे. काय आहे की व्यासांसारखी विभूती जन्माला यावी, आणि त्याकरता त्यांनी पराशर मुनींच्या ठिकाणी मोह उत्पन्न केला किंवा एक इच्छा उत्पन्न केली, एक संकल्प उत्पन्न केला. आपल्याला जो शब्द ठीक वाटेल तो आपण घ्यावा. आणि म्हणाले, त्यांनी त्या मत्स्यगंधेला विनंती केली, त्याने मी तुझा गंध दूर करणं काहीच मला अवघड नाही. म्हणाले, तू मत्स्यगंधा आहेस, तू अगदी योजनगंधा सुद्धा होशील, प्रश्न तो नाही आहे. आणि त्यामुळे व्यासांनी तिने जे जे म्हटलं ते कबूल केलं. आणि अष्टवर्षीय व्यासांनी नाही, पराशर मुनींनी, आणि अष्टवर्षीय व्यासांचा जन्म झाला. व्यास जन्माला आले तेचमुळे 8 वर्षाचे होऊन उभे राहिले. आणि त्यांनी पराशर मुनींना विचारलं, काय विनंती आहे, काय आपल्याला म्हणणं आहे, सांगा मला. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हिमालयामध्ये उपासना करण्याकरता निघून गेले. आणि हे सगळं पुढचं ज्या व्यासांचंच आपण ही ब्रह्मसूत्र पाहतो आहोत. मग आता लोकांच्या मनामध्ये तुम्ही आम्ही जेव्हा पुराण वाचू किंवा पराशर मुनींच्या चरित्राबद्दल वाचू किंवा व्यासांच्या जन्माबद्दलचा इतिहास वाचू, तेव्हा आपल्याला वाटेल की नाही तो एवढा ब्रह्मवेत्ता पुरुष आहे, आणि मग हा त्या स्त्रीचा त्यांनी का अनुनय केला, त्यांनी त्या स्त्रीची कशाकरता विनवणी केली, मग हा कसला ब्रह्मज्ञानी, मग व्यवहारातले लोक बरे असं मनुष्य म्हणेल. ते म्हणतील लोक काही म्हणू दे, मला त्याच्याशी काय करायचं, लोकांच्या दोष आणि आरोपाशी मला काहीच करायचं नाही आहे. ईश्वराची जी इच्छा आहे ती मला मान्य आहे, त्यामुळे ईश्वरेच्छा आहे. आता इथे त्यांनी जे म्हटलंय ना, आपल्याला जो विषय बोलायचा आहे तो संकल्प आहे. मनाचा संकल्प विकल्प निघूनच गेला पाहिजे. त्यांनी असं म्हटलंय, मनाचा संकल्प संपला की बुद्धी काय निर्णय घेणार. मनच जर संकल्प विकल्पात नाहीये, मनच जर कोणता संकल्प करत नाही, मनाचा संकल्प सुटला म्हणजे मुले कुठारे, मुळावरती घाव आहे. त्यांनी संकल्पच सोडला, मनाने संकल्प सोडला, बुद्धीला निर्णय घ्यायचं काम उरलं नाही. निर्णय घ्यायचं काम राहिलं नाही तर या चित्ताला स्मरण ठेवून ते कार्य पुढे नेण्याकरता धैर्य ठेवण्याचं किंवा इंद्रियांच्या अधीन होऊन त्यांच्याप्रमाणे व्यवहार करायचं तेही काम उरलं नाही. मग आता त्या अहंकाराला काय भोगायचंच नाहीये. कारण तो काय म्हणतो ऋषी किंवा मुनी किंवा तो पुरुष की यदृच्छा लाभ संतुष्ट, तो जे देईल त्याच्यात संतोषच आहे, दुसरी स्थितीच नाही आहे जीवाची. मग त्यांनी सांगितलं मग अंतःकरण राहिलं कशाला, त्याचं प्रयोजनच संपलं. आणि म्हणून आपल्या तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये मन अमन होणे असं म्हणतात. अमन, मनाचं मन पण संपून जाण, त्याच्या मनाचं मन पणच संपून जातं, मनाचं मन पण शिल्लक राहतच नाही, म्हणजे अंतःकरणाचं प्रयोजनच संपतं. मग त्यांनी सांगितलं हा जो जीव करता आहे त्याला जी अंतःकरणाची उपाधी लागलेली होती ती उपाधीच दूर झाली, आता कुठलं त्याच्याकडे कर्तृत्व, पुन्हा तो त्या बंधनातून सुटला. आता म्हणाले वासना, तिसरा जो प्रकार आहे ते वासना आहेत. आणि त्यामुळे त्या वासना ज्या आहेत त्यांनी काय होतं की अंतरंगामध्ये त्या साठलेल्या असतात. आजच्या आपल्या मॉडर्न सायकोलॉजीप्रमाणे सुद्धा की अंतर्मनाचा व्यापार फार मोठा आहे, अंतर्मनामध्ये अनेक गोष्टी आहेत. मग आता हे बाहेरचं मन त्याच्यापासून उडलेलं आहे, पण आपलं जे अंतःकरण आहे त्याच्यामध्ये ज्या काही वासना आहेत त्या वासना स्वप्नांचं रूप घेऊन येतात, स्वप्नांच्या रूपामध्ये प्रकट होतात, त्याच्याकरता व्यापार होतो, व्यवहार होतो. आणि त्यांनी सांगितलं की असे 2 प्रकारचे व्यापार आमच्याकडे घडतात. एक आमच्या चित्तामध्ये म्हणजे स्मरणात जे आहे त्याच्याकरता स्वप्न व्यापार आहे, आणि जे दृश्य जगत आहे
त्याच्याकरता इंद्रिय व्यापार आहे. म्हणजे ज्यावेळी इंद्रिय व्यापारातली उपाधी निघून जाते आणि स्वप्न व्यापारामध्ये सुद्धा चित्ताच्या ठिकाणच्या ज्या वासना आहेत त्याही निघून जातात, ती सगळी वासनांची बीज जेव्हा नष्ट होतात तेव्हा म्हणाले काय होतं, तेव्हा जीवाची उपाधी संपते. आत्ता आपल्याला काही तो कसा परमार्थ मार्गाला लागतो हे आपल्याला बघायचं नाही आहे. त्यामुळे कर्तेपणा हा जो आहे तो उपाधीचा भाग आहे, तो स्वाभाविक भाग नाही. आणि म्हणून आपण ईश्वरसुद्धा स्वतःच्या ठिकाणी जेव्हा कर्तृत्व घेतो, आपण गेल्या वेळी जेव्हा ब्रह्माच्या सिद्धीचा विषय मांडला होता ना समन्वयाध्यायामध्ये, तर तिथे आपण त्याची चर्चा केली होती की जे परब्रह्म आहे त्याच्या मूळ स्थितीतलं ते जेव्हा हे जग निर्माण करण्याकरता कार्यकारी होतं किंवा कर्म करायला लागतं, कर्तृत्व येतं, तेव्हा ते ब्रह्म असतं का? नाही, ते उपाधी लावून घेतं. ते उपाधी कशाची लावून घेतं? शुद्ध सत्व ही त्याची, शुद्ध सत्वानी युक्त असलेली माया, शुद्ध मायोपाधिक ब्रह्म असं आपण त्याला म्हणतो. की ही जी शुद्ध माया आहे, शुद्ध माया म्हणजे जिच्यावरती कुठल्याही प्रकारच्या मलाचा स्पर्श नाही अशी जी माया आहे, ती माया या ठिकाणी ईश्वर स्वीकारतो. आणि मग तो काय करतो? आमच्या सगळ्यांच्या हृदयात राहतो, आम्हाला आमच्याकरता कार्य करतो, आमच्याकरता प्रकट होतो. तो शुद्ध सत्वोपाधिक मायेनी युक्त असलेला ईश्वर आहे. आणि आम्ही जीव, अविद्या ही जी माया आहे ही अविद्येने युक्त आहे. म्हणजे ज्ञान झाकून टाकलेलं आहे. त्या मायेने आमच्याकरता ज्ञान झाकून आम्हाला अविद्येच्या आवरणाखाली ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही जीव झालो आणि तो ईश्वर झाला. एकच परमात्मा आहे की नाही? एकाच परमात्म्याने दोन रूपं घेतली. एक रूप ईश्वराचं घेतलं आणि ईश्वराचं रूप घेताना आपल्या मूळ रूपाला झाकलंच आहे. शुद्ध सत्वोपाधिक मायेनीच, त्या उपाधीनीच झाकलेलं आहे. आणि इथे ह्या जीवाला अविद्येने झाकलाय. मल आहे, आवरण आहे, संशय आहे, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्याला झाकून टाकलाय. आणि मग आता या जीवाला त्याच्यातून बाहेर यायचं असेल तर म्हणाले याच्या बाहेर पडलं पाहिजे. म्हणून तो जीव ह्याच्या बाहेर पडण्याकरता धडपड करतो. तो का करतो, कसा करतो, केव्हा करतो हा विषय नंतरचा. पण आत्ता आपल्यापुरता विषय काय आहे? या उपाधीमुळे जीवाला कर्तृत्व आलेलं आहे. ते कायमचं आहे का? त्यांना जे सिद्ध करायचं आहे ते जीवाचं कर्तृत्व कायम नाही, ते फक्त उपाधीमुळे आहे. परातू तच्छ्रुते, हे जीव करता आहे परंतु ते कर्तृत्व त्याला परमेश्वरापासून प्राप्त झाले आहे. आता म्हणाले आपण आता पुन्हा एक वेगळ्या मुद्द्याकडे आलो की लोक काय म्हणतात की सगळं काही करणं जे आहे ते देवाचंच आहे, सगळं काही ईश्वर करतो. अहो आम्ही चुकतो म्हणजे काय? आम्ही नाही चुकत, तो परमेश्वरच आम्हाला अशी बुद्धी देतो. तोच आहे ना सगळं करणारा, तोच आहे ना सगळा भरून राहिलेला. मग त्यांनी आम्हाला वाईट बुद्धी दिली म्हणून आम्ही वाईट वागलो, नाही तर आम्ही कशाला वाईट वागलो असतो. अशा अर्थाने त्यांनी म्हटलंय की ईश्वर करता आहे. आत्ता आपण म्हटलंच की नाही, ईश्वराने जग निर्माण केलं. कशाच्या आधाराने केलं? त्या सत्वानी युक्त असलेल्या अशा मायोपाधिक ब्रह्मानी, म्हणजे त्या ब्रह्मानी त्या मायेची उपाधी घेतली जी शुद्ध सत्वरूप आहे, काही दोष नाही, निखळ निर्मळ आहे, निखळ शुद्ध आहे. अशा त्यापासून परमेश्वर झाला. म्हणजे परमेश्वर तो ईश्वर झाला. काय त्याला म्हणायचं ते म्हणा, आम्ही त्याला परमेश्वर म्हणू, ईश्वर म्हणू, परमात्मा म्हणू. पण ते जे मूळ ब्रह्म आहे त्याच्यापेक्षा त्यांनी स्वतःमध्ये थोडा दोष घेतला उपाधीचा. आता आम्ही काय म्हणतो व्यवहारामध्ये, तुम्ही आम्ही चुकलो, आम्हाला पाप लागलं, आम्ही पुण्य केलं कशाला म्हणता? सगळं जर करणारा तो आहे तर त्यांनीच आम्हाला चोरी कर म्हणून प्रेरणा दिली, त्यांनीच आम्हाला खून कर म्हणून प्रेरणा दिली, त्यांनीच आम्हाला दरोडे घाल म्हणून, कारण सगळं तोच करतो. मग तोच आम्हाला दरोडे घालायला सांगतो, तोच आम्हाला वेडवाकडं वागायला सांगतो. तर म्हणाले आता हे जे कर्तृत्व आहे ते जीवाचं कर्तृत्व कुणाकडे आहे? ईश्वराकडे आहे का जीवाकडे आहे? कारण ईश्वर आलाच ना जीव जन्माला घालण्याकरता.
मग आता सगळं जर ईश्वराने केलंय तर मग हे सगळं ईश्वराकडे जातं का हे सगळं जीवाकडे जातं? तर त्यात त्यांनी सांगितलं की जीवाला कृत्य करण्याकरता त्यांनी शरीर दिलंय, म्हणजे कर्म करण्याकरता. कर्म आम्हाला शरीराने करता येतं. म्हणाले कर्म कशा करता करतो? त्याकरता ईश्वराने आम्हाला प्रेरणा दिली आहे रागद्वेषाची. राग म्हणजे आसक्ती, आसक्ती किंवा मत्सर किंवा हवं आणि नको, हे मला पाहिजे आहे, हे मला नको आहे, अशा प्रेरणा त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत की त्या प्रेरणेमुळे आम्ही कर्म करतो आणि कर्म करण्याकरता त्यांनी आम्हाला शरीर दिलेलं आहे. आता त्याच्याच बरोबर त्यामुळे हे सगळं देण्यामध्ये त्याचं कर्तृत्व आम्हाला दिसतंच आहे की त्यांनी आम्हाला शरीर दिलं, त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, त्यांनी हे रागद्वेष आहेत त्याच्याप्रमाणे कर्म करण्याचं सामर्थ्य शरीराच्या रूपाने देऊन आम्हाला साधनं, देश, काल, काही अनुकूलता असं पण आमच्याकरता दिलं की ज्याच्यामुळे आम्ही कर्म सुयोग्य तऱ्हेने करू शकतो, अशी परिस्थिती त्यांनी आम्हाला दिली. आता म्हणाले की जर आम्ही जे करते पण आम्हाला आहे ते ज्याच्यातून निर्माण झालेले आहे ते शरीर, त्यानंतर राग, द्वेष, असं जर याच्याशिवाय जर हे कोणी सांगितलं की हे ईश्वराने केलं तर म्हणाले ईश्वर हा सगळ्यांच्या करता सारखा आहे. ईश्वराने ह्याला विशिष्ट आणि त्याला कनिष्ठ असं काही दिलेलं नाही आहे. मग ईश्वर एखाद्याकडनं चांगली कामं करून घेतो आणि ईश्वर एखाद्याकडनं वाईट कामं करून घेतो. म्हणजे याचा अर्थ ईश्वर जो आहे तो न्यायी नाही आहे, त्याच्याकडे न्याय नाही आहे. एखाद्याला चांगलं आणि एखाद्याला वाईट तो का देतो? असं तो देतो का, हा त्यांचा प्रश्न आहे. की ईश्वराच्याकडे कर्तृत्व दिलं आणि त्यांनी आमच्याकडनं वाईट काम करून घेतलं आणि त्याची मल्लीनाथी आम्ही अशी करतो की अहो ईश्वराने आम्हाला देह दिला, ईश्वराने आम्हाला कर्म दिलं, ईश्वराने आम्हाला रागद्वेष दिले, ईश्वराने आमच्याकडे दोष दिले, मग हे दोष आहेत म्हणून आम्ही वाईट कर्म केलं. ईश्वर म्हणतो मी असं नाही दिलं, तुला मी कर्माचं स्वातंत्र्य दिलं. ईश्वराने प्रत्येकाला कर्म करण्याचं, विचार करण्याचं, म्हणून तर त्यांनी अंतःकरण ठेवलंय. काल आणि परवा आपण पाहिलं ना की जर मध्ये अंतःकरण नसतं तर डायरेक्ट ईश्वर आणि कर्म हे दोनच जोडले गेले असते. म्हणजे ईश्वराने जर आत्ता सांगितलं की सगळ्यांनी जेवा की सगळे जेवायला लागले, ईश्वराने सगळ्यांनी उठा की सगळे उठायला लागले, असं झालं असतं. कारण त्याची एकच आज्ञा जर सगळ्यांना मिळाली असती तर सगळे सारखे छापाचे गणपतीच झाले असते. असं होत नाही, प्रत्येक जण वेगवेगळा आहे. याचा अर्थ आमच्या कर्माची प्रेरणा आम्हाला ईश्वर देत नाही, ईश्वराने हे आम्हाला देऊन ठेवलंय, पण प्रेरणा तो नाही देत, प्रेरणा आमची आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की इच्छा कोणाची आहे? आम्ही जे भोग भोगतो ते ईश्वराच्या इच्छेने भोगतो. ही गोष्ट खरी. कशी? तर म्हणाले ईश्वर जो न्यायी आहे, आम्ही जे गतजन्मी कर्म केलेलं आहे ते जे कर्म आहे ते भोगण्याकरता त्यांनी आम्हाला देह दिला आहे. आता हा देह घेऊन आम्ही या जन्मामध्ये कर्म करतो आहोत आणि कर्म करताना आम्हाला इतका पश्चात्ताप झाला की हे करतोय हे काय बरोबर नाही आहे, हे आपलं चुकतंय, हे वागणं काही आपलं बरोबर नाही आहे. आणि त्यामुळे काहीही झालं तरी देवा तुम्हाला चांगली बुद्धी दे आणि ह्या असल्या वेड्यावाकड्या वागण्यातून तुम्हाला बाहेर काढ, असं जर आम्ही ईश्वराला म्हणायला लागलो आणि आमच्या हातून आम्ही शक्यतो चुकू नये, आमच्या हातून शक्यतो वेडावाकडं घडू नये, याच्याकरता जर आम्ही प्रयत्नशील राहिलो तर त्यांनी जे म्हटलंय ना की ईश्वराच्या इच्छेने भोग प्राप्त होतात. भोग भोगण्याकरता आम्ही हा जन्म घेऊन आलेलो आहे आणि आम्हाला आत्ता जे काही गतजन्मीचं आहे ते भोगायचं आहे, ते भोगण्याकरताच आहोत. पण आम्ही कर्मच इतकं चांगलं केलं की देव न्यायी आहे. तो म्हणतो तुला हे भोगण्याकरता मी पाठवलं, पण तू जे भोगण्याकरता पाठवलं त्याच्या कितीतरी पट अधिक चांगलं कर्म करतोयस, मग तुला मी ते कशाकरता भोगायला लावू? तो ठरवतो. तो म्हणतो तुला भोगावंच लागलं तर अगदी सौम्य भोगावं लागेल. म्हणजे हातावरचं बोटावर गेलं, हात तुटायचा होता पण बोटाला ठेच लागली. आपण म्हणतो हो हे काही खरं नव्हतं, हे एवढं मोठं दुखणं झालं असतं, पण ते थोडक्यात निभावलं.
मग देव म्हणतो की तुला तुझ्या कर्माचा भोग, कारण सगळ्या कर्मफलाचा दाता परमात्मा आहे. परमात्मा आम्हाला फल देणार आहे आणि त्यामुळे फल तो देतो, पण कर्म काय करायचं हे तो सांगत नाही. कर्म काय करायचं हे आमचं अंतःकरण सांगतं. आणि अंतःकरण काय आहे? जे आमचा पूर्वसंस्कार सांभाळत आहे. कोण सांभाळतं? त्यातलं स्मृती सांभाळते. आमचा पूर्वसंस्कार तिने गोळा करून ठेवून दिलेला आहे. त्या संस्काराप्रमाणे प्रवृत्ती होते. एका माणसाला भगवा रंग आवडतो, एका माणसाला पांढरा रंग आवडतो, एकाला हिरवा आवडतो, एखाद्याला गडद गुलाबी आवडतो. आपण म्हणतो बापरे केवढा गडद रंग आहे, पण तो म्हणतो मला आवडतो. ही प्रवृत्ती आहे आमची, हा आमचा संस्कार आहे, ही आमच्या मनाची उपजत आवड आहे. ही जी स्वाभाविकता आहे असं आम्हाला वाटतं, ती स्वाभाविकता नाही, तो आमचा संस्कार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते सगळे संस्कार चित्त जपून ठेवतं आणि आम्हाला कार्यान्वित करतं. हे झालं. आता ईश्वर मग हे सगळं घडवतो असं का म्हटलं जातं? ईश्वरच करता आहे. संत पण म्हणतात की सगळं काही तूच घडवतोस. झाडाची ये पानं, हाले त्याची सत्ता, साळुंकी बोले मंजुळवाणी, बोलविता धनी वेगळाची, कायम या पामरे बोलावी उत्तरे, मज त्या विश्वंभरे बोलविले. मला त्या विश्वंभराने बोलवलं म्हणून मी बोललो. मग म्हणाले आहे की नाही? म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की कविता काही मी केली नाही, देवानीच केली. मग तसंच चोरी सुद्धा मी नाही केली, देवानीच केली. काहीच अडचण नाही, कारण त्यांनीच सांगितलंय की असं केलं जातं. ते म्हणाले हे फक्त अधिष्ठान आहे. ह्या वाक्याचा अर्थ काय आहे? तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात कायम या पामरे बोलावी उत्तरे, म्हणाले त्यांची स्थिती वेगळी आहे. वेगळी आहे म्हणजे त्यांनी सगळं त्याच्या ठिकाणी सर्वस्वाचं दान करून किंवा त्याच्या चरणावरती अर्पण करून आपलं जीवत्वच संपवलं. मगाशी आपण बोललो तसं जीवाचं कर्तेपण संपवून जीवाचं जीवपण नष्ट झालं, त्याला ब्रह्मपण प्राप्त झालं, ब्रह्मभाव प्राप्त झाला. सामान्य मनुष्याला उपाधी आहे. मग आपण का म्हणतो की देवानी हे काम माझ्याकडनं करवून घेतलं, मला तर वाटत नाही हे माझ्याकडनं झालं असेल. एखादं मोठं काम आपल्याकडनं झालं, एवढंच कशाला? अहो इथे आपण रोज आज 15-20 दिवस येतोय, रोज ती वेळ गाठून एका ठिकाणी जाऊन पोचणं इतकं सोपं नाही आहे. आपण म्हणतो चला बाबा देवानी हे सगळं न पार पाडलं. आपली इच्छा होती 2-3 आठवडे आपण जावं, तिथे बसावं, त्या सहवासात असावं, पण देवानी पार पाडलं. मग आता देवानी पार पाडलं याचा अर्थ काय? तेव्हा ब्रह्मसूत्रकार सांगतात, म्हणाले जेव्हा आम्ही ईश्वर पार पाडतो असं म्हणतो तेव्हा ते चैतन्य आहे आणि चैतन्यच सगळं पार पाडू शकतं. चैतन्याचं अधिष्ठान कोण आहे? तो ईश्वर आहे. कारण त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे, तोच एकटा एक चेतन आहे. आणि म्हणून ही बोलण्याची पद्धत आहे की त्यांनी जे चैतन्य आमच्या ठिकाणी ठेवलेलं आहे, हा जो हृदयस्थ परमात्मा आहे, तो हृदयस्थ परमात्मा चेतन आहे आणि तो आमच्या देहाकडनं काम करवून घेतो आहे. ही व्यवहारामध्ये बोलण्याची पद्धती आहे. पण ज्या त्या जीवाला त्याकरता कष्ट करावे लागतात. नाही तर आम्ही आमच्या घरी बसलो आणि म्हटलं आम्हाला बद्रीनाथला जायचं आहे, देवा तूच करणार आहेस. रेल्वेचं रिझर्वेशन नाही, कशी प्रवासाची तयारी नाही, आज आम्हाला बद्रीनाथला जायचं, कसे जाणार आहे आम्ही? आम्ही आमच्याच घरी असणार, आम्ही जाऊच शकत नाही. कारण त्याच्याकरता जर आम्ही हातपायच हलवले नाहीत, त्याच्याकरता जर आम्ही काही कार्यच केलं नाही, तर ईश्वर काय करणार आहे? ईश्वर काही करणार नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की फक्त जीवच करतो, फक्त मुळातला तो चेतन आहे. आपल्याला अध्यात्म म्हणजे हेच सांगितलं आहे की जे कर्म मी करतो ते मी करतोच्या ऐवजी ईश्वर करतो, ही भावना जर ठेवली तर त्याला जे योग्य वाटेल ते माझ्या हातनं घडलं तर हे ईश्वरी कार्य होईल, ही धारणा आमच्या ठिकाणी निर्माण व्हावी. कारण ते चैतन्य आहे म्हणून. आणि म्हणून ते सांगितलं. आणखीन दुसरी गोष्ट, ईश्वर करतो असं का म्हणायचं? ईश्वर करवून घेतो असं का म्हणायचं? कारण ईश्वर निमित्त कारण पण आहे आणि ईश्वर उपादान कारण पण आहे. म्हणजे कुंभाराला घट घडवायचा आहे, तो कुंभार पण ईश्वरच आहे
आणि माती, पाणी, थापटणं, चाक हे पण तोच आहे. म्हणजे घडवून घेणारा पण तोच आहे आणि ज्याच्यापासून घडवायचं आहे तो पण तोच आहे. मग आता मला जे करायचं आहे त्या करण्याला ईश्वराने सहाय्य व्हावं, ही जी भावना आहे ती भावना ईश्वराकडे कर्तृत्व देते. ती भावना आहे. आपण काल बघितलं की नाही की व्युत्पत्ती दोन प्रकारच्या आहेत. एक भाव व्युत्पत्ती आहे आणि एक करण व्युत्पत्ती आहे. साधन ही व्युत्पत्ती आहे. आता जीवाच्या साधनाने जीव कर्म करतो ही करण व्युत्पत्ती आहे. आणि भाव व्युत्पत्ती काय आहे की जीव म्हणतो अहो मी काही करत नाही, सगळं काही ईश्वरच करतो, कारण मीही तोच आहे आणि जे करायचं आहे तोही तोच आहे. त्यामुळे या दोन गोष्टींचा विचार केला तर ईश्वरच करणारा आहे हेच मला जास्त खरं वाटतं, हेच मला जास्त योग्य वाटतं, असं आपण ईश्वराच्या बाबतीमध्ये म्हणतो. तर त्यांनी इथे सांगितलं की व्यवहारामध्ये आपल्या अंतःकरणाची भावना अधिक उदात्त व्हावी याकरता त्या चेतन ईश्वराला करता म्हणणं, याचा अर्थ जीवाचं करते पण ईश्वराकडे जातं असं समजू नका. करणारा जीवच आहे. जे योग्य करेल किंवा जे दोषयुक्त करील त्याचे भोग त्याला भोगावेच लागतील. भावना काय आहे हे बघून त्याला भोग देणारा ईश्वर आहे. ईश्वर त्याची भावना पाहतो की चुकण्यामध्ये, आता आई आहे, दोन गोष्टी आहेत. रस्त्यावरचा माणूस आहे, आला धबा 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 मारून गेला, आणि आई आहे आपल्या मुलाचं चुकल्यावर त्याला सुद्धा बदा 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 मारते. मग आता आईने मारलं त्या मुलाला आणि रस्त्यावरच्या माणसाने मारलं दुष्टपणाने त्या मुलाला, या दोन गोष्टीच्या भोगामध्ये साम्य आहे का? म्हणाले इथे भावानुसारी भेद आहे. भेद काय? त्याचा दुष्टपणा आहे की ह्या मुलाला त्रास द्यावा, ह्या मुलाला दुःख व्हावं, या बुद्धीने त्यांनी मारलंय. आईला त्या मुलाला मारताना ह्या माझ्या मुलाला त्रास व्हावा असं वाटतं का? तिला असं वाटतं की माझं मूल चुकू नये, माझं मूल अधिक चांगलं व्हावं, त्याच्याकरता ती मुलाला शिक्षा करते. आणि म्हणून हा जो भेद आहे ह्या दोघांच्या मध्ये, हे फळ देताना परमात्मा पाहतो. म्हणून भोग देणारा कोण आहे? ईश्वराच्या इच्छेने जीवाला भोग मिळतो. का? तर आम्ही जे करतो ते करण्यामागची आमची भावना काय आहे, वरवर दिसायला कृती काय आहे नाही, आमची भावना काय आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माणूस आहे, या माणसाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर राहतो, निवास करतो, आणि तो आम्हाला सतत चांगल्या विचारांचं स्फुरण देत असतो. तो आम्हाला सांगत असतो. मी आता मगाशी म्हटलं तसं निरोध संस्कार आहेत, त्या रूपाने परमात्मा आतमध्ये बसलेला आहे. आम्ही काही पण वाईट करायला निघालो किंवा आपल्याला असं वाटतं नको आता ही गोष्ट सांगायला, मग आपण काहीतरी वरवर बोलून आपण टाळून देऊ असं आपल्याला वाटतं. पण आपल्याला तो परमेश्वर आतून सांगतो कशाला वरवर टाळाटाळीच्या गोष्टी करतो, सरळ बोलणं, सरळ सांगणं, काय सांगायचं आहे ते. मग आपलं मन म्हणतं नको बाबा कशाला आपण तरी असं बोलायचं, ठीक आहे देऊ, काय आपल्या मनात आहे ते सांगून मोकळे होऊ. नाही तर एखादा म्हणतो नाही असं वाटलं म्हणून काय झालं, काही नाही, आपण असं काही सांगायचं नाही. हा त्याचा व्युत्थान संस्कार आहे. तो त्याला काय करायला भाग पाडतो? खोटं बोलायचं आहे, नको बोलायला असं वाटल्याबरोबर आपण त्याच्यापासून परावृत्त झालो. तर व्युत्थान संस्कारांना दूर करून आपण निरोध संस्काराला अवलंबून निघालो, म्हणजे ईश्वराला अवलंबून निघालो. आणि व्युत्थान संस्कारांनी आम्हाला सांगितलं नाही सांग कुशाल, त्याला काय कळतंय, तू खोटं बोलला का खरं बोलला, आणि कोण ते खरं खोटं करायला जाणार आहे, बोल कुशाल, तुला आता ते योग्य वाटतंय ना बोल. असं म्हटल्यानंतर जेव्हा तो आपल्या व्युत्थान संस्कारांना महत्त्व देतो आणि ते बोलतो, ईश्वर ओळखून आहे, ईश्वर कर्मफलाचा दाता आहे, आणि त्यामुळे त्याला तो भोग देताना यातलं पाप कोणतं आहे आणि पुण्य कोणतं आहे त्याला माहिती आहे. की आईला त्याच्या मारण्याची काय शिक्षा किंवा आईला काय त्याचं पुण्य का पाप द्यायचं, आणि त्या बाहेरच्या माणसाने येऊन त्या निष्पाप जीवाला मारलेल्याला पुण्य का पाप द्यायचं. आता त्यांनी सांगितलं की त्यामुळे एक लक्षात घ्या, म्हणाले हा जो परमात्मा आहे का, आता उत्तर कशाचं चाललंय हे सगळं स्पष्टीकरण एका गोष्टीचं चाललंय
की जीवाला सुद्धा निर्माण करणारा परमात्मा आहे, तर परमात्मा करता आहे का जीव करता आहे? म्हणजे हे सगळं जीव कशाला करतो? हे काही जीव करत नाही, हे सगळं परमात्माच घडवतो. जे हातून घडतं ते चुकीचं असलं तरी ते परमात्माच घडवतो. जे हातून चांगलं घडतं ते सुद्धा परमात्माच घडवतं. असं आहे का? त्याचं उत्तर दिलंय. परमात्मा घडवत नाही, परमात्मा सुचवत राहतो. आतमध्ये हृदयात बसून तो सारखे सद्विचार निर्माण करतो वाईटाच्या बरोबर. आता वाईटाच्या बाजूनी जायचं का चांगल्याच्या बाजूनी जायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि त्याकरता त्यांनी एक कथा दिली आहे उपनिषदामधली. उपनिषदामध्ये मानव, दानव आणि देव हे तिघेही जण प्रजापतीकडे गेले आणि ती बृहदारण्यकामध्ये आलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं प्रजापतीला की हे बघा, आम्हाला तुम्ही सांगा की आम्हाला जर चांगलं वागायचं असेल किंवा आमचं जर चांगलं घडावं तर आम्ही काय करावं? प्रजापतीने सांगितलं इथे राहा, काही दिवस सेवा करा आणि मग मी तुम्हाला उत्तर देतो. त्यांनी दीर्घकाल सेवा केली, जवळजवळ 32 वर्ष सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर त्यांनी सांगितलं आता आम्हाला काहीतरी उपदेश करा. तेव्हा त्यांनी देवांना सांगितलं की तुम्हाला दमन, तिघांनाही सांगितलं द द द. ते म्हणाले आम्हाला काही कळलं नाही. तर देवतांनी विचार केला की काय बरं सांगितलं असेल, कशा करता द म्हणाले. तर कसं असतं बघा, त्या देवांच्या अंतःकरणात सुद्धा तो परमात्मा जो आहे तो स्फुरण पावतच असतो. देवता म्हणजे सुद्धा अत्यंत विकसित असं पुण्य प्राप्त केलेलं एक स्वरूप आहे ना. परमात्मा परब्रह्म आणखीन त्याच्यावरतीच आहे. तर ते त्यांच्या मनामध्ये येतं की अरे आपल्याला बघा द का सांगितलं, बरोबर आहे, आपल्याला स्वर्गामध्ये इतके उपभोग उपलब्ध आहेत, आपल्याला जीवन काय, आपल्याला मृत्यू नाही, कशाचा स्पर्श नाही, सुखाशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून आपण जेव्हा ह्या स्थितीमध्ये राहू किंवा राहतो तेव्हा आता आपल्याला काय, आपल्याला कधी परमात्म्याची प्राप्ती व्हावी, परमात्मा स्वरूपाला आपण जावं असं कधीच म्हणाले आपल्याला वाटत नाही. आणि ते न वाटण्याचं कारण असं की भरपूर उपभोग. मग प्रजापतीने आम्हाला काय उपदेश केला? द म्हणजे दमन, इंद्रियांचं दमन करा, जरा संयमानी राहा, संयमानी वागा आणि केवळ उपभोक्तावाद सोडून द्या आणि तुमच्या ठिकाणी संयम ठेवा. दानवांनी विचार केला की आपल्याला द का सांगितलं? त्यांना प्रजापतींनी सांगितलं तुम्हाला द मी दये करता सांगितलं. तुम्ही दानव राक्षस खूप क्रूर आहात, अत्यंत क्रूरपणाने तुम्ही दुसऱ्याला छळता, तर तुमच्यातलं क्रौर्य दूर व्हावं याकरता मी द म्हटलं तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही दयेचा अवलंब करा. अभ्यास कशाचा करा? तर अभ्यास दयेचा करा, म्हणजे तुमच्या जीवाचं सार्थक होईल. आणि मानवानी सांगितलं की आम्हाला कळलं की आम्हा मानवाकरता द का सांगितलं? कारण आम्हा मानवाच्या ठिकाणी संग्रह करण्याची वृत्ती आहे, तर आमच्यातली संग्रहाची वृत्ती दूर व्हावी आणि म्हणून आम्हाला दान सांगितलं, त्याच्याकरता द सांगितला. आणि प्रजापतींनी सांगितलं तुम्ही अगदी बरोबर ओळखलत की या 3 गोष्टी ज्या आहेत, देवांना दमन आहे, राक्षसांना किंवा दानवांना दया आहे आणि मानवाला दान आहे. आणि म्हणून म्हणाले तुम्हाला मी द द असा उपदेश केला. आणि त्यामध्ये हे सगळं जे ईश्वराचं सत्ता मात्र हे स्वरूप आहे, जे आता पुन्हा आपण अगदी शेवटाला आलो या विचाराच्या, की हे सगळं कर्तृत्व कोणाचं आहे, हे सगळं कोण करतं, आमच्याकडनं हे कोण घडवून घेतं? ईश्वर घडवून घेतो. ही जी धारणा आहे किंवा हे जे विधान आहे त्या विधानाचं स्पष्टीकरण काय आहे म्हणाले? त्या विधानाचं स्पष्टीकरण असं आहे की ही ईश्वराची सत्ता आहे, त्याच्या सत्तेशिवाय काही होत नाही. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा आघळपघळ आमच्यासारखं बोलत नाहीत. ते म्हणतात झाडाची ये पानं हाले त्याची सत्ता, तो सत्ता मात्र आहे. म्हणून येऊन प्रत्येक झाडाला गदागदा ईश्वर हलवत नाही म्हणाले. ते झाड त्याचं हलतं, वाऱ्याने त्या झाडाला हलवलं जातं.
पण या प्रत्येक गोष्टीच्या मागे सत्ता ईश्वराची आहे. म्हणून वारा वाहतो, म्हणून सूर्य उगवतो, म्हणून पाऊस पडतो, म्हणून मेघ गरजतात, म्हणून मृत्यू त्याचं कार्य करतो, म्हणून देवता कार्यान्वित होतात. केवळ त्याची सत्ता म्हणजे त्याचं असणं. जसे आमचे प्राईम मिनिस्टर आहेत, जसे आमचे राष्ट्रपती आहेत, की पंतप्रधान आणि राष्ट्रपती काही रोज पुण्याला येऊन आम्हाला काही सांगत नाहीत, पण हा राज्याचा किंवा या देशाचा जो शकट आहे तो समर्थपणे चालवण्याचं काम कसे करतात? त्यांच्या सत्तेने. व्यक्ती करते का? आपण जर एक व्यक्ती करते असं म्हटलं असतं तर या 60 वर्षात किती पंतप्रधान होऊन गेले. ती सत्ता, ती खुर्ची करते. आणि म्हणून तर आपण म्हणतो ना, सगळे मंत्री त्या खुर्चीला हापापलेले आहेत. आपल्या आपल्या खुर्च्या जशा काही चिकटवून घेतल्यात फेविकॉल लावून आणि सगळे खुर्च्या घेऊन फिरतायत. म्हणजे महात्म्य व्यक्तीचं नाही आहे, महात्म्य सत्तेचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, कोणतंही कार्य झालं, चांगलं हो की वाईट हो, ते कार्य आमच्याकडनं घडत असताना त्याच्यामागे सत्ता कोणाची असेल तर ईश्वराची. असणं, अधिष्ठान, त्याच्या असण्याशिवाय ह्या जगात काहीच चालू शकत नाही. आणि त्यामुळे त्याचं असणं ही त्याची सत्ता आहे. तो आमच्याकडनं काही करवून घेत नाही. त्यांनी आम्हाला जे आमच्या कर्माप्रमाणे दिलेला देह आहे, त्यांनी जे कर्माचं स्वातंत्र्य दिलं आहे, त्याप्रमाणे आम्ही जे काही करू. आता जशी युनिव्हर्सिटी आहे, पुणे विद्यापीठ काय करते? ती काय आम्हाला पहिलं आणते का ती आम्हाला पास करते? ती फक्त आमच्याकरता पेपर काढते. त्या पेपरचं आम्ही उत्तर काय देतो, त्या प्रश्नपत्रिकेला आम्ही काय उत्तर दिलंय, त्याप्रमाणे एकाला 10च मार्क मिळतात, एक पहिला येतो. म्हणजे कुणी अभ्यास केलाय आणि कुणी अभ्यास केला नाहीये. सत्ता कुणाची आहे? पुणे विद्यापीठाची. पास झाला की तो सांगतो मी पुन्हा युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट आहे. म्हणजे सत्ता त्यांची आहे, शिक्षण आम्हीच करतो. अशाच प्रकारे ईश्वर जो आहे तो केवळ सत्ता मात्र आहे. तो आमच्याकडनं चांगलं वाईट घडवतो असं म्हणून आपण आपल्या कर्माची जबाबदारी टाळू शकत नाही. आणि ईश्वराचं कर्तृत्व हे जीवाला कर्तृत्वापासून दूर नेऊ शकत नाही. जीवाला आपलं कर्तृत्व आपल्या ठिकाणी करावंच लागतं किंवा तोच कर्तृत्व करणार आहे. आता उद्याला वेगळा विषय आहे आणि मग आपण तो भाग उद्या बघू. आज इथे